अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बुधवारी 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी आणि दत्तभक्तांसाठी हा एक मोठा सणच आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला जास्तीत जास्त सेवा करता येतील त्या करायच्या आहेत. आपण सांसारिक आहोत, त्यामुळे मूल बाळ, संसार, नोकरी हे सर्व पाहून मगच सेवा करायच्या आहेत. आपल्याला संसारिक खूप काही अडचणी असतात. नोकरी न लागणे, विवाह न जुळणे, मूल न होणे, अशा खूप काही अडचणी असतात. त्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून 21 दिवसांची आपण स्वामी सेवा करणार आहोत. ती तुम्ही नक्की करा. मग बघा तुमच्या आयुष्यात कसे बदल होतात. आपण रोज उठून देवाकडे काही ना काहीतरी मागत असतो, पण आपण काय करतो त्यांच्यासाठी? तर काहीच नाही. बघा, तुम्ही मोठीवर सेवा केली ना, तर आभाळा एवढं तुम्हाला स्वामी परत देतील. स्वामी कधीच कोणाचं उधार ठेवत नाहीत. तुम्ही एकदा न मागता सेवा करून बघा, तुम्हाला परत मागण्याची गरज लागणार नाही. चला, आपण आता 21 दिवसांची सेवा कोणती करायची ते बघूया. पण 21 दिवस सेवा करायची म्हणजे बाकी काही काम करायचे नाही. मी ही सेवा केली म्हणजे मला सगळे मागितलेले मिळणार, तर असे नाही. सेवा करा, पण त्याबरोबर कष्टही तेवढेच करायला पाहिजे. हे बघा, आपण खूप कष्ट करतोय, पण त्या कष्टाला फळच मिळत नाही. का? तर त्या कष्टाला देवाची साथ नसते. म्हणून तुम्ही जर स्वामींना शरण गेलात, तर बघा, तुम्हाला कधी कोणत्या देवापुढे हात पसरायला लागणार नाही. गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. त्यातील एक म्हणजे 21 दिवसांचे स्वामीचरित्र सारामृत. ही एक अशी सेवा आहे की तुमच्या नशिबात नसलेलंही तुम्हाला मिळेल. आता स्वामीचरित्र सारामृत पारायण करायचे ते कसे हे पाहूया. या पारायणाचे नियम असे जास्त काही नसतात. तर आता लेडीजचा मासिक धर्म हा एक प्रॉब्लेम असतो. तर या 21 दिवसात जर तुम्हाला मासिक धर्म येणार असेल, तर अगोदरच 4 दिवस तुम्ही चालू करा, म्हणजे ते 4 दिवस स्किप करता येतील. मग आता हे पारायण 29 तारखेलाच पूर्ण झाले पाहिजे का? तर नाही. नंतरही 1-2 दिवस पुढे गेले तरी काही प्रॉब्लेम नाही. 21 दिवस पारायणाच्या दिवशी पूजा मांडणी करायची का? तर नाही केली तरी चालेल. आपल्या देवाऱ्यात स्वामींचा फोटो, मूर्ती ठेवायची आणि पारायण करायचे. आपण आपले मन असते की पूजा मांडणी केली की कसं वातावरण वेगळं वाटतं, म्हणून पूजा मांडणी केली तर उत्तम. पूजेला काही असं जास्त लागत नाही. चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा. गणपती मूर्ती स्थापन करायची, घंटी ठेवायची, स्वामींना पाण्याचा तांब्या, खडीसाखर ठेवायची, दिवा, अगरबत्ती, धूप, फुले ही साधी मांडणी आहे. त्या दिवशी तुम्ही पारायण करणार असाल त्या दिवशी किंवा अगोदरच्या दिवशी स्वामींच्या मठात नारळ, खडीसाखर ठेवून स्वामींना मुजरा करायचा आणि माझे पारायण निर्विघ्नपणे पार होऊ दे अशी प्रार्थना करायची. आमच्याजवळ मठ नाही तर काय करायचे? काही हरकत नाही. घरातील देवाऱ्यात नारळ ठेवायचा आणि पारायण सुरू करायचे. पारायण सुरू करतेवेळी सुतक, विटाळ आला तर पारायण स्किप करायचे. ते पुन्हा पहिल्यापासून चालू करायचे. मग तोपर्यंत गुरुपौर्णिमा होऊन जाईल असं वाटत असेल तर काही हरकत नाही. आपल्या मनात आली ही सेवा करायची तर ती करून घ्यायची, आणि जर संकल्पयुक्त करायला सुरुवात केली असेल तर ती पूर्ण करायचीच. स्वतः महाराज तुमच्याकडून ही सेवा करून घेत आहेत असे समजायचे. पारायणाच्या काळात परान्न अन्न वर्ज्य करायचे. फक्त आपल्या घरचे खायचे. नॉनव्हेज तर पूर्ण बंद. खरं तर स्वामी भक्तांनी नॉनव्हेज खायचे नसते, पण ज्याचा त्याचा प्रश्न. आमच्या घरच्यांना खायचे आहे तर त्यांना खाऊ देत, त्यांना काय करायचे आहे ते करू देत. ब्रह्मचार्याचे पालन करणे हे आपल्यावर आहे. पारायण हे एका बैठकीत करायचे आहे, म्हणजे एका दिवशी 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे. जर काही मेजर प्रॉब्लेम आला तरच तुम्ही उठलात तर चालेल, आणि 12 ते 12:30 या वेळेत वाचायचे नाही, कारण त्या दत्त महाराज भिक्षेची वेळ असते. मग आता आमचे अर्धे वाचून झाले, अर्धे राहिले तर काही हरकत नाही. 12च्या नंतर तुम्ही राहिलेलं वाचू शकता. आम्ही कामावर जातो, मग आम्ही कसं वाचायचं? तुम्हाला कधी वेळ भेटेल, मग ट्रेनमध्ये, कामावर किंवा घरी परतल्यानंतर कधीही वाचू शकता. आपल्या मनात जर भाव असेल तर देव पावणारच. आणि रोज सकाळी संध्याकाळी नैवेद्य दाखवायला विसरायचे नाही. आपल्या घरी जी चपाती भाजी बनते ती नैवेद्य म्हणून दाखवायची. आणि नामस्मरण हे खूप महत्त्वाचे आहे. दिवसभर तुमच्या मुखावर महाराजांचा जप असायला हवा. जर तुम्हाला हे पारायण संकल्पयुक्त करायचे आहे तर संकल्प करताना हातात फूल, अक्षता, हळद, कुंकू, पाणी घेऊन म्हणायचे. आपले नाव घ्यायचे. त्यानंतर गोत्र सांगायचा. गोत्र जर माहीत नसेल तर काश्यप गोत्रातली मी
असे बोलायचे आणि तुमची इच्छा सांगायची. यासाठी मी 21 दिवसाचे पारायण करत आहे, ते निर्विघ्नपणे पार पडू दे असं त्यांना प्रार्थना करायची. पाणी हातातील ताटात सोडायचे आणि ते झाडांना घालायचे. खरंच ही सेवा करून पहा, तुमचं आयुष्य बदलून जाईल. माझ्या अनुभवातून सांगते. धन्यवाद.